दरम्यान सरकारचे मंत्री अकार्यक्षम असल्याचं शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी म्हटलंय, तर रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावाच असं ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनीही म्हटलंय। त्यांचं जे खातं आहे पीडब्ल्यूडी खातं ना, त्या खात्याची काय हाल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, कशा पद्धतीनं गड्डे पडले रस्त्यावर, कशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये रस्त्यासाठी पैसे नाही, पांढर रस्त्यासाठी या राज्य शासनाने पैसे दिले नाही। त्याच्यामुळे जे रामदासजी कदम बोलले बरोबर आहे, तसंच केलं पाहिजे। कारण ज्या पद्धतीनं रवींद्र चव्हाण काम करतायत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये, त्याचा निधी यावर्षीचा 1600 बजेटमध्ये त्याला 1600-1700 कोटीचं प्रोव्हिजन आहे आणि 30-30 हजार कोटी रुपयाचे टेंडर्स काढले गेलेले आहे। अभो टेंडर काढले गेलेले 8-10% हे धंदे करतायत हे लोक। रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकामामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या, रस्त्याचे टेंडर्स, रवींद्र चव्हाण यांनी बाजार मांडलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे रामदास भाई बरोबर बोलले।